मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मृतदेहाची कवटी का फोडली जाते आणि मृतदेहाला स्मशानापर्यंत बांधून का नेले जाते। मित्रांनो, तुम्ही कधी त्या भयावह आणि अंगावर काटा आणणाऱ्या शांततेची कल्पना केली आहे का? जेव्हा एखाद्या मनुष्याचा श्वास कायमचा थांबतो, जेव्हा त्याचे शरीर बर्फासारखे थंड पडते, तेव्हा त्या निश्चल देह आणि त्यातून बाहेर पडलेल्या अदृश्य आत्म्यामध्ये नेमका कोणता रहस्यमय खेळ सुरू होतो। तुमच्या मनात कधी हा अस्वस्थ करणारा प्रश्न आला आहे का की स्मशानाकडे जाणाऱ्या त्या अंतिम प्रवासात मृतदेहाला दोऱ्यांनी इतके घट्ट का बांधले जाते? मृत्यूनंतर त्या मृतदेहाला एका क्षणासाठीही एकटे का सोडले जात नाही? चितेवर अग्नी धगधगत असताना मृतदेह जळत असतो, तेव्हा अचानक त्याच्या कपाळावर म्हणजेच कवठीवर काठीने जोरदार प्रहार का केला जातो? अंत्ययात्रेच्या सर्वात पुढे चालणारा व्यक्ती हातात धगधगत्या निखाऱ्यांनी भरलेले मडके का घेऊन चालतो आणि स्मशानातून परतताना मागे वळून पाहणे पूर्णपणे निषिद्ध का मानले जाते? गरुड पुराणात भगवान श्रीकृष्णांनी पक्षीराज गरुडाला मृत्यू आणि परलोकाशी संबंधित असे अनेक गूढ आणि भयावह रहस्य सांगितले आहेत की ते ऐकून आज सुद्धा कोणत्याही जिवंत माणसाच्या अंगावर शहारे येतात। मृत्यू हा या मायावी आणि नश्वर जगाचा सर्वात अटळ, भयावह आणि निर्विवाद सत्य आहे। या सत्यापासून कोणताही प्राणी सुटू शकत नाही। जेव्हा एखाद्या जीवाचा अंतिम क्षण अगदी जवळ येतो, तेव्हा त्याला आपल्या सभोवताली एक विचित्र आणि भयावह धुक्यासारखा पडदा दिसू लागतो। हे धुके साधे अंधार नसते, तर ते परलोकातून आलेल्या दूतांच्या उपस्थितीचे पहिले रहस्यमय संकेत असतात। भगवान श्रीकृष्ण गरुडाला सांगतात की मृत्यूच्या अगदी काही क्षणांपूर्वी पापी मनुष्याला यमराजाचे भयंकर दूत स्पष्टपणे दिसू लागतात। या यमदूतांचे रूप इतके विक्राळ आणि भयावह असते की जिवंत मनुष्याने त्याची केवळ कल्पना केली तरी त्याच्या अंगावर काटा उभा राहील। त्यांचे डोळे धगधगत्या निखाऱ्यांसारखे लाल भडक असतात आणि त्यांची नखे तलवारीप्रमाणे तीक्ष्ण व भयंकर लांब असतात। त्यांच्या काळ्या कुट्ट आणि विक्राळ चेहऱ्यावर एक क्रूर हास्य असते। ते पाहून मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जीवाची आत्मा प्रचंड भीतीने थरथर कापू लागते। पापी मनुष्य घाबरून आपल्या नातेवाईकांकडे पाहतो, पण त्याच्या घशातून एकही शब्द बाहेर पडत नाही। ते क्रूर यमदूत त्या पापी जीवाचे प्राण अत्यंत निर्दयीपणे आणि प्रचंड बळाने त्याच्या शरीरातून खेचून काढतात। त्या अंतिम क्षणी मनुष्याला असा असह्य त्रास होतो जणू हजारो विंचूंनी एकाच वेळी त्याच्या शरीरातील मर्मस्थानी भयंकर दंश केला आहे। प्राण अशा भयंकर रीतीने खेचली जात असताना त्या मनुष्याचे डोळे उलटू लागतात, मुखातून फेस येऊ लागतो आणि संपूर्ण शरीरात तीव्र आगडी सुरू होते। प्राण निघताच जीवात्मा आपले स्थूल शरीर सोडून देते। शरीराचा त्याग केल्यानंतर लगेचच ती आत्मा अंगठ्या एवढ्या आकाराचे एक सूक्ष्म शरीर धारण करते। शास्त्रांमध्ये या सूक्ष्म शरीराला अंगुष्ठ मात्र शरीर असे म्हटले आहे। हे सूक्ष्म शरीर स्वतःच्या मृतदेहाच्या अगदी वर हवेत तरंगत राहते आणि खाली घडणारे सर्व दृश्य पाहत असते। ती अदृश्य आणि सूक्ष्म आत्मा आपल्या निष्प्राण शरीराकडे आणि त्याच्या आजूबाजूला बसून आक्रोश करणाऱ्या आपल्या प्रियजनांकडे अत्यंत दुःखाने पाहत राहते। तिला स्वतःच्या मृत्यूवर अजिबात विश्वास बसत नाही। ती वारंवार आपल्या प्रियजनांशी बोलण्याचा प्रयत्न करते, त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करते, पण तिची हाक कोणालाही ऐकू येत नाही आणि तिचा स्पर्शही कोणाला जाणवत नाही। हाच त्या आत्म्याचा सर्वात पहिला आणि सर्वात भीषण दुःखद अनुभव असतो। मृत्यूनंतर हिंदू धर्मात सर्वप्रथम आणि अत्यावश्यक मानला जाणारा नियम असा आहे की अंत्यसंस्कारासाठी प्रेत स्मशानभूमीत नेण्यापूर्वी ते एका क्षणासाठी सुद्धा एकटे सोडू नये। गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर लगेच शरीर आणि आत्मा यांचा संबंध पूर्णपणे तुटत नाही। आत्मा काही काळ आपल्या मृतदेहाच्या आसपासच घुटमळत राहतो आणि त्याला आपल्या जुन्या स्थूल शरीराविषयी प्रचंड मोह असतो। जर मृतदेहाला एकटे किंवा ओसाड ठिकाणी सोडले गेले तर आपल्याजवळ प्रियजन नसल्यामुळे जीवात्म्याला अत्यंत भीषण मानसिक वेदना सहन कराव्या लागतात। याशिवाय गरुड पुराणात आणखीन एक अत्यंत गूढ आणि भयावह रहस्य सांगितले आहे। त्यानुसार रात्रीच्या वेळी नकारात्मक शक्ती, पिशाच आणि प्रेतात्मा वातावरणात अधिक सक्रिय होतात
जर मृतदेह कोणत्याही देखरेखीशिवाय एकटा सोडला गेला तर एखादी दुष्ट शक्ती त्याच्यावर ताबा मिळवू शकते। अघोरी आणि तांत्रिक साधना करणारे काही लोकही काळोख्या रात्री अशाच बेवारस मृतदेहांच्या शोधात असतात। ते अशा मृतदेहांचा उपयोग आपल्या तांत्रिक साधना, भूतप्रेत जागृत करण्याच्या विधी आणि इतर गूढतांत्रिक क्रियांसाठी करू शकतात। असे घडल्यास मृत व्यक्तीच्या आत्म्याला परलोकात अत्यंत भीषण यातना भोगाव्या लागतात आणि तिला प्रेतयोनी दीर्घकाळ भटकावे लागू शकते, असे गरुड पुराणात वर्णन केले आहे। म्हणूनच मृतदेहाचे रक्षण करणे हे अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य मानले गेले आहे। याच कारणामुळे मृतदेहाजवळ कुटुंबातील एखादा सदस्य सतत उपस्थित असतो आणि त्या ठिकाणी अखंड पवित्र दीप प्रज्वलित ठेवला जातो। हा दीप केवळ अंधार दूर करत नाही तर त्याच्या प्रकाशामुळे जीवात्म्याला सुरक्षिततेची अनुभूतीही मिळते। व्यावहारिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर मृत्यूनंतर शरीराचा अतिशय वेगाने क्षय होऊ लागतो आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे हानिकारक जंतू वाढू लागतात। मुंग्या, किडे, मकोडे, माशा किंवा इतर जीव त्या मृत आणि असहाय्य देहाला हानी पोहोचवू शकतात। त्यामुळे मृतदेहाची पवित्रता आणि सन्मान कायम राहावा म्हणून नातेवाईक त्याच्या जवळ बसून सतत देखरेख करतात। सुगंधी अगरबत्ती आणि धूप लावण्याची प्रथा देखील याच कारणासाठी आहे, जेणेकरून शरीरातून निर्माण होणारी दुर्गंधी कमी होईल आणि काही प्रमाणात जंतूंचाही नाश होईल। गरुड पुराणामध्ये एक विशेष नियम सांगितला आहे की जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सूर्यास्तानंतर झाला तर त्याच रात्री त्याचा अंत्यसंस्कार करू नये। अशी मान्यता आहे की रात्रीच्या अंधारात अंत्यसंस्कार केल्यास आत्म्याला परलोकात पूर्ण शांती प्राप्त होत नाही। तसेच जर मृत्यू पंचक काळात झाला असेल, जो ज्योतिषशास्त्रानुसार 5 अत्यंत अशुभ दिवसांचा कालावधी मानला जातो, तरीही तात्काळ अंत्यसंस्कार केले जात नाहीत। अशा वेळी कुशाच्या गवताचा एक पुतळा तयार करून त्याचाही प्रतिकात्मक संस्कार केला जातो, जेणेकरून कुटुंबात पुन्हा मृत्यूचे संकट येऊ नये, अशी श्रद्धा आहे। जर मृत व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी दूर असेल तर त्यांच्या येण्यापर्यंत मृतदेह सुरक्षित ठेवला जातो। अशी मान्यता आहे की स्वतःच्या संततीच्या हातून झालेला अंत्यसंस्कार आत्म्याला लवकर मोक्षप्राप्ती करून देतो, म्हणूनच त्यांची प्रतीक्षा केली जाते। आता त्या अत्यंत गूढ आणि अंगावर शहारे आणणाऱ्या रहस्याकडे वळूया। मृतदेहाला अंतिम यात्रेसाठी स्मशानभूमीकडे नेताना अर्थीला घट्ट का बांधले जाते? विशेषतः मृत व्यक्तीच्या दोन्ही पायांची अंगठे एकत्र करून दोऱ्याने का बांधले जातात? अशी धार्मिक मान्यता आहे की जेव्हा प्राण शरीर सोडतात तेव्हा अज्ञान आणि मोहामुळे जीवात्मा आपल्या शरीरापासून दूर जाऊ इच्छित नाहीत। ती अत्यंत व्याकुळ होऊन पुन्हा पुन्हा त्या थंड पडलेल्या भौतिक शरीरात प्रवेश करण्याचा निष्फळ प्रयत्न करत राहते। काही आध्यात्मिक आणि योगशास्त्रीय मान्यतांनुसार सूक्ष्म शरीराचा भौतिक शरीराशी संबंध मूलाधार चक्राशी जोडला जातो। हे चक्र पाय आणि पाठीच्या कण्याच्या सर्वात खालच्या भागाशी संबंधित मानले जाते। या धार्मिक श्रद्धेनुसार मृत व्यक्तीच्या दोन्ही पायांचे अंगठे एकत्र घट्ट बांधल्याने शरीराचा तो प्रवेश मार्ग बंद होतो। त्यामुळे भटकणारी जीवात्मा किंवा इतर कोणतीही नकारात्मक प्रेत शक्ती त्या शरीरात पुन्हा प्रवेश करू शकत नाही, अशी मान्यता आहे। असेही मानले जाते की जीवात्मा वारंवार त्या बंद झालेल्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिला अत्यंत वेदना आणि क्लेश सहन करावे लागतात। तिची ती व्यर्थची तडफड थांबावी आणि तिला मुक्तीच्या मार्गाकडे प्रवास करता यावा, या उद्देशाने अर्थीवर मृतदेहाला घट्ट बांधण्याची परंपरा पाळली जाते। यासोबतच शरीराच्या उजव्या आणि डाव्या नाडींचा संपर्क पायांच्या अंगठ्यांना बांधल्यामुळे एकमेकांशी जोडला जाऊन अवरोधित होतो। त्यामुळे शरीरात उरलेली सूक्ष्म ऊर्जा बाहेर जाऊ शकत नाही आणि कोणत्याही अनिष्ट शक्तींना त्या मृतदेहावर तांत्रिक नियंत्रण प्रस्थापित करता येत नाही। मृतदेहाला तिरडीवर दोऱ्यांनी बांधण्यामागे आणखीन एक महत्त्वाचे रहस्य आहे। मृत्यूनंतर शरीरातील स्नायू आकुंचन पावू लागतात आणि त्यामध्ये ताठरपणा येतो। अशा वेळी मृतदेहाला बांधले नाही तर स्मशानभूमीकडे नेताना वाटेत बसणाऱ्या धक्क्यांमुळे मृतदेह अनियंत्रितपणे खाली पडू शकतो। हिंदू परंपरेनुसार हे अत्यंत अशुभ मानले जाते। जेव्हा ही गंभीर अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघते त्यापूर्वी घराच्या उंबरठ्यावर एकोदिष्ट नावाचा एक विशेष श्राद्धविधी केला जातो।
त्यानंतर मृतदेहाला स्नान घालून त्यावर नवीन वस्त्र परिधान केले जाते। गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीला घातलेले वस्त्र स्मशानभूमीत नेल्यानंतर 2 तुकड्यांमध्ये फाडले जाते। त्यातील एक भाग मृतदेहावर ठेवला जातो तर दुसरा भाग तिथेच प्रेतासाठी अर्पण म्हणून ठेवला जातो। अंत्ययात्रेत तुम्ही अनेकदा पाहिले असेल की कुटुंबातील एखादा प्रमुख सदस्य तिरडीच्या अगदी पुढे हातात अग्नीने प्रज्वलित केलेली एक मडकी घेऊन चालत असतो। पण या रहस्यमय आणि धगधगत्या मडक्यामधील गूढ आध्यात्मिक आणि पारलौकिक कारणाचा तुम्ही कधी विचार केला आहे का? मित्रांनो, प्राचीन परंपरेनुसार अशी श्रद्धा होती की ज्या घरात एखाद्या व्यक्तीने आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले त्याच घरातील पवित्र अग्नीने त्याचा अंतिम संस्कार व्हावा, म्हणूनच घरातील चुलीतील पवित्र अग्नी शेषाच्या गोऱ्यांसह एका मडक्यात ठेवून स्मशानभूमीत नेला जात असे। याच अग्नीने चितेला मुखाग्नी दिली जात असे। ही परंपरा या गोष्टीचे प्रतीक मानली जाते की मनुष्य आपल्या जीवनाच्या अंतिम प्रवासातही आपल्या घरातील ऊर्जा, संस्कार आणि आशीर्वाद सोबत घेऊन परलोकाच्या प्रवासाला निघतो। या मडक्याशी संबंधित आणखीन एक वैज्ञानिक आणि रहस्यमय कारण सांगितले जाते। स्मशानभूमीत मृतदेहाची प्रदक्षिणा घालताना त्या मडक्यातून पाणी गळून दिले जाते। असे मानले जाते त्या मडक्यातून पडणारे पाणी स्मशानभूमीची भूमी पवित्र करते आणि चितेभोवती एक अदृश्य संरक्षण कवच निर्माण करते। हे पाण्याचे वर्तुळ यासाठी तयार केले जाते की चितेची अग्नी फक्त त्या निश्चित जागेतच राहावी आणि बाहेर पसरून इतर कोणत्याही सजीवाला हानी पोहोचवू नये। तसेच हे पाण्याचे वर्तुळ वाईट शक्तींना त्या पवित्र चितेच्या अग्नीत प्रवेश करण्यापासून रोखते। गरुड पुराणात अंत्ययात्रेत सहभागी होण्याबाबत काही अत्यंत कठोर नियम स्पष्टपणे सांगितले आहेत। ज्या स्त्रिया गर्भवती असतात किंवा जे लोक मनाने अत्यंत भावनिक आणि कमकुवत असतात त्यांना अंत्ययात्रेत सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे। स्मशानातील नकारात्मक ऊर्जा आणि शोकमय वातावरणाचा गर्भातील बाळावर तसेच मानसिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तींवर अत्यंत खोल आणि घातक परिणाम होऊ शकतो, म्हणूनच त्यांना या भयावह दृश्यापासून दूर ठेवले जाते। याचप्रमाणे जर एखादी व्यक्ती ब्रह्मचारी असेल तर त्याला केवळ आपल्या आईवडिलांच्या आणि गुरूंच्या पार्थिवालाच खांदा देण्याचा अधिकार असतो। जर तो इतर कोणाच्याही पार्थिवाला खांदा देत असेल तर त्याचे अनेक वर्षांचे कठोर ब्रह्मचर्य भंग होते, असे गरुड पुराणात सांगितले आहे। परंतु सामान्य व्यक्तीसाठी एखाद्या अंत्ययात्रेत सहभागी होणे आणि मृत व्यक्तीच्या पार्थिवाला खांदा देणे हे अत्यंत पुण्याचे कार्य मानले जाते। गरुड पुराणानुसार जो मनुष्य पार्थिवाला खांदा देतो त्याला एका महान यज्ञाइतके पुण्य प्राप्त होते। स्मशानात पार्थिवाला चितेवर ठेवून अग्नी दिल्यानंतर एक अत्यंत कठोर, निर्मम आणि हृदय हेलावून टाकणारी क्रिया केली जाते। हिंदू धर्मात या विधीला कपाल क्रिया असे म्हटले जाते। ही क्रिया पाहून कोणाच्याही अंगावर शहारे येऊ शकतात। या विधीत पार्थिवाच्या डोक्यावर बांबूच्या जाड काठीने प्रहार करून कवटी फोडली जाते। हे दृश्य कोणत्याही व्यक्तीसाठी अत्यंत वेदनादायी आणि अस्वस्थ करणारे असते, परंतु गरुड पुराणानुसार आत्म्याच्या संपूर्ण मुक्तीसाठी हा अत्यंत आवश्यक टप्पा मानला जातो। मानवी प्राण शरीरातील 9 द्वारांपैकी एका द्वारातून बाहेर पडतात। त्यापैकी डोक्याचा वरचा भाग म्हणजेच ब्रह्मरंध्र सर्वात पवित्र आणि श्रेष्ठ मानला जातो। कपाल क्रिया केल्याने हे ब्रह्मरंध्र पूर्णपणे उघडते। जर जीवात्म्याचा एखादा अंश मस्तिष्कात अडकून राहिला असेल तर या प्रहारामुळे त्याची तत्काळ मुक्तता होते। या विधीमुळे जीवात्मा या नश्वर देहाच्या मोहातून पूर्णपणे मुक्त होऊन मोक्षाच्या दिशेने प्रवास करू लागतो। असे मानले जाते की जोपर्यंत डोके पूर्णपणे जळून भस्म होत नाही तोपर्यंत आत्म्याला परलोकातील पुढील प्रवासात नवीन जन्म मिळण्यात किंवा मोक्षप्राप्तीत अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते। म्हणूनच ही वेदनादायक क्रिया आत्म्याच्या संपूर्ण मुक्तीचा, शांतीचा आणि अंतिम रहस्यमय प्रवासाचा शेवटचा टप्पा मानला जातो। कपाल क्रियेमध्ये आणखीन एक भयावह कारण असल्याचे सांगितले जाते, जे अघोरी विद्या आणि तंत्रविद्येशी संबंधित आहे। जर चितेवर कवटी पूर्णपणे जळाली नाही तर काही लोकांच्या समजुतीनुसार तांत्रिक किंवा अघोरी स्मशानातील राखेतून त्या उरलेल्या कवटीचा किंवा हाडांचा तांत्रिक साधनेसाठी वापर करण्याचा प्रयत्न करतात।
असे मानले जाते की ते त्या हाडांचा उपयोग भूतप्रेत साधना, वशीकरण किंवा विनाशकारी तांत्रिक सिद्धींसाठी करतात. अशा समजुतीनुसार मृत व्यक्तीच्या आत्म्याला यातना सहन कराव्या लागतात. म्हणूनच कवटी पूर्णपणे नष्ट करण्याची प्रथा रूढ झाली, जेणेकरून तिचा कोणत्याही चुकीच्या हेतूसाठी वापर होऊ नये. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर या क्रियेमागे एक व्यावहारिक कारणही सांगितले जाते. मानवी कवटीचे हाड हे शरीरातील सर्वात कठीण आणि मजबूत हाड असते. त्यामुळे सामान्य चितेच्या आगीत ते पूर्णपणे जळण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. कवटीच्या आत उष्णता आणि दाब वाढल्यास ती मोठ्या आवाजासह फुटण्याची शक्यता असते. म्हणूनच कवटीला काठीने फोडल्याने अग्नी आतपर्यंत पोहोचतो आणि संपूर्ण शरीर पंचमहाभूतांमध्ये विलीन होण्यास मदत होते. अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर जेव्हा नातेवाईक स्मशानातून परत येतात तेव्हा गरुड पुराणात एक अत्यंत कठोर आणि रहस्यमय नियम सांगितला आहे. या नियमानुसार स्मशानातून परतताना कोणत्याही व्यक्तीने चुकूनही मागे वळून पाहू नये. असे मानले जाते की चिता जळत असतानाही आत्मा त्या ठिकाणी उपस्थित असतो आणि आपल्या प्रियजनांना अत्यंत दुःखाने जाताना पाहत असतो. जर परिजन मोहापोटी मागे वळून पाहतात तर आत्म्याचा संसारावरील मोह संपत नाही. त्यांच्या त्या करुण नजरेमुळे आत्मा पुन्हा त्यांच्या मागे घराकडे परत येतो आणि प्रेतयोनीत भटकत राहतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मागे वळून न पाहिल्यामुळे आत्म्याला हा कठोर पण सत्य संदेश मिळतो की आता त्याचे या संसाराशी आणि या कुटुंबाशी कोणतेही लौकिक नाते उरलेले नाही. त्यामुळे आत्म्याला संसारिक मोहाचा त्याग करून पुढील परलोक प्रवास स्वीकारण्याची प्रेरणा मिळते. म्हणूनच मागे वळून पाहणे केवळ अशुभ मानले जात नाही, तर मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीत अडथळा आणणारे कृत्य मानले जाते. स्मशानातून घरी परतल्यानंतर थेट घरात प्रवेश केला जात नाही. घराच्या उंबरठ्यावर कडुलिंबाची कडू पाने किंवा तिखट मिरची दातांनी चावून थुंकली जाते आणि हातपाय स्वच्छ पाण्याने धुतले जातात. त्यानंतर लोखंड, पाणी, अग्नी आणि दगड यांचा स्पर्श करूनच घरात प्रवेश केला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया मृत्यूमुळे आलेल्या दुःखाचा स्वीकार करणे, मनाला दगडासारखे खंबीर बनवणे आणि स्मशानाशी संबंधित नकारात्मक ऊर्जा घराबाहेरच सोडून देण्याचे प्रतीक मानले जाते. अंत्यसंस्कार करणाऱ्या मुख्य व्यक्तीने काही दिवस स्मशान आणि इतर अपवित्र मानल्या जाणाऱ्या ठिकाणांपासून दूर राहावे, असेही शास्त्रांमध्ये सांगितले आहे. कारण चितेला अग्नी देणाऱ्या व्यक्तीचे शरीर आणि मन त्या काळात अत्यंत संवेदनशील असते. त्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव सहज पडू शकतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. शास्त्रांनुसार मृत व्यक्तीच्या अस्थींचे संकलन मृत्यूनंतर 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी करावे, अशी परंपरा सांगितली जाते. चितेच्या अग्नीतून अस्थींमध्ये आकाश आणि तेज या तत्वांची ऊर्जा समाविष्ट होते, जी मृत आत्म्याला काही दिवस संरक्षण कवच प्रदान करते. परंतु कालांतराने ही ऊर्जा क्षीण होऊ लागते आणि अनिष्ट शक्ती त्या अस्थींवर आपला अधिकार प्रस्थापित करू शकतात. म्हणूनच अस्थी योग्य वेळी गोळा करून पवित्र गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये विसर्जित करणे आवश्यक मानले जाते. मृत्यूनंतर अंत्यसंस्कार पूर्ण झाले म्हणजे जीवात्मा लगेच स्वर्गात किंवा नरकात जाते, असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर जीवात्मा संपूर्ण 13 दिवस आपल्या घराच्या आसपासच भटकत राहते आणि विलाप करत असते. या 13 दिवसात नातेवाईकांकडून जे पिंडदान आणि तर्पण केले जाते त्यातून त्या अदृश्य सूक्ष्म शरीराला बळ आणि पोषण मिळते. जर कुटुंबातील लोकांनी पिंडदान केले नाही तर ती आत्मा भुकेली तहानलेली तडफडत राहते आणि प्रेतयोनीत अनंत काळ भटकण्यास विवश होते, असे गरुड पुराणात वर्णन आहे. पिंडदानाच्या या रहस्यमय प्रक्रियेमागे अत्यंत गूढ तत्वज्ञान सांगितले गेले आहे. मृत्यूनंतर पहिल्या दिवशी केलेल्या पिंडदानातून जीवात्म्याचे नवीन मस्तक तयार होते. दुसऱ्या दिवशी मान आणि खांदे, तिसऱ्या दिवशी हृदय, चौथ्या दिवशी पाठ, 5व्या दिवशी नाभी आणि 6व्या दिवशी कमरेची निर्मिती होते. अशा प्रकारे 10व्या दिवसांपर्यंत आत्म्याला एक नवीन यातना शरीर प्राप्त होते, जे तिला यमलोकाच्या भीषण प्रवासासाठी तयार करते. 11व्या आणि 12व्या दिवशी ते प्रेत शरीर अन्न ग्रहण करून शक्ती संचय करते. 13व्या दिवसानंतर यमदूत पुन्हा पृथ्वीवर येतात आणि त्या जीवात्म्याला जाड पाशात बांधून यमलोकाच्या त्या भयंकर मार्गावर फरफटत घेऊन जातात.
परलोकाचा हा प्रवास अत्यंत वेदनादायक, लांब आणि अंधकारमय असल्याचे गरुड पुराणात वर्णन केले आहे. या ग्रंथानुसार हा यममार्ग सामान्य नसून संपूर्ण 348 दिवस चालणारा कठीण प्रवास आहे. या जवळपास 1 वर्षाच्या प्रवासात जीवात्म्याला पिण्यासाठी पाण्याचा एक थेंबही मिळत नाही. तसेच विश्रांतीसाठी सावली देखील मिळत नाही. तिला केवळ तेच अन्न प्राप्त होते जे तिचे नातेवाईक पृथ्वीवर तिच्या निमित्ताने मासिक श्राद्धांमध्ये अर्पण करतात. यमलोकाच्या मुख्यद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी आत्म्याला 16 भीषण नगरांतून पायी प्रवास करावा लागतो. या नगरांची नावे अशी सांगितली आहेत: सौम्यपूर, शौर्यपूर, नागेंद्र भवन, गंधर्वपूर, क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन, भवापद, दुःखद, नानाकंद्रपूर, सुतत्त भवन, रौद्रपूर, पयोवरण, शीताढ्य आणि बहुभीती. या 16 नगरांपैकी प्रत्येक नगरात आत्म्याला तिच्या पापांनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या भीषण यातना सहन कराव्या लागतात. पहिल्या नगरात म्हणजेच सौम्यपूरमध्ये आत्म्याला काही क्षण विश्रांती मिळते. तेथे ती आपल्या कुटुंबाची, आपल्या संसाराची आणि पूर्वायुष्यातील सुखांची आठवण काढून मोठ्याने रडू लागते. परंतु यमदूत तिला चाबकाचे फटके मारत म्हणतात, तुझे धन, तुझी पत्नी आणि तुझे मित्र आता कुठे आहेत? आता तुला तुझ्या कर्माचे फळ एकट्यालाच भोगावे लागेल. यानंतर क्रूरपूरमध्ये आत्म्याला अत्यंत हिंस्र कुत्रे आणि जंगली पशूंचा सामना करावा लागतो. कुठे आत्म्याला भीषण थंडीचा सामना करावा लागतो, तर सुतप्त भवन अशा नगरांमध्ये भूमी इतकी तापलेली असते की त्याचे पाय अक्षरशः भाजून निघतात. पयोवरण नावाच्या नगरात आकाशातून अग्नी आणि टोकदार दगडांचा वर्षाव होत असतो, ज्यामुळे आत्मा रक्तबंबाळ होतो. या भयावह मार्गाच्या अगदी मध्यभागी एक अत्यंत भयानक आणि विशाल नदी वाहते, जिला वैतरणी नदी असे म्हणतात. वैतरणी नदी ही यमलोकातील सर्वात भीषण अडथळा मानली जाते. तिचे दर्शन होताच पापी आत्मे भयाने थरथर कापू लागतात आणि आक्रोश करू लागतात. वैतरणी नदीमध्ये साधे पाणी वाहत नाही. संपूर्ण नदी उकळणारा पू, जखमांतील मवाद, दुर्गंधीयुक्त रक्त, मांसाचे तुकडे आणि हाडांनी भरलेली असते. या नदीचा प्रवाह अत्यंत वेगवान असून तिच्या लाटांमधून भीषण गर्जना ऐकू येत असते. या भयानक नदीच्या किनाऱ्यावर आणि पाण्यामध्ये प्रचंड मगर, विक्राळ मासे आणि वज्रासारख्या तीक्ष्ण चोची असलेले मांसभक्षी गिधाडे वास्तव्य करतात. जेव्हा एखादी पापी आत्मा या नदीजवळ पोहोचते तेव्हा ते सर्व भक्षक जीव तिला फाडून खाण्यासाठी तिच्यावर तुटून पडतात. या रक्तमयी नदीतून पार होण्याचा एकच उपाय गरुड पुराणात सांगितला आहे. ज्या मनुष्याने आपल्या जीवनकाळात निस्वार्थ भावनेने गोदान केले आहे त्याला ही नदी पार करण्यासाठी एका प्रेताकडून चालवली जाणारी दिव्य नौका प्राप्त होते. परंतु ज्या पापी व्यक्तीकडे गोदान किंवा इतर कोणत्याही सत्कर्माचे पुण्य नसते, त्याच्या नाकात आणि तोंडात यमदूत जाड लोखंडी हुक अडकवतात आणि त्याला त्या उकळत्या नदीच्या माध्यमातून अत्यंत निर्दयपणे ओढत नेतात. त्यावेळी ती आत्मा रक्त, मवाद आणि घाणीने भरलेल्या नदीत वारंवार बुडते, वर येते आणि असह्य वेदना सहन करत राहते. जे लोक धर्माच्या नावाखाली चोरी करतात, इतरांची निंदा करतात किंवा दुसऱ्यांच्या दुःखात आनंद मानतात, त्यांनाही वैतरणी नदीतील या भीषण यातनांमध्ये ढकलले जाते. त्या नदीच्या प्रचंड लाटा त्यांना नरकाच्या दिशेने खेचत नेतात. सुमारे 1 वर्ष अखंड भूक, तहान आणि असह्य वेदना सहन करत केलेल्या या प्रवासानंतर ती विदीर्ण झालेली जीवात्मा यमपूर या यमराजांच्या विशाल नगरीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचते. तेथे तिला धर्मराज यमराजांच्या भव्य आणि भयप्रद दरबारात हजर केले जाते. यमराजांच्या दरबारात त्यांचे मुख्य सहाय्यक चित्रगुप्त विराजमान असतात. चित्रगुप्तांकडे प्रत्येक जीवात्म्याने संपूर्ण आयुष्यात केलेल्या शुभ आणि अशुभ कर्माचा अत्यंत सूक्ष्म, अचूक आणि संपूर्ण लेखाजोखा सुरक्षित असतो. चित्रगुप्त त्या आत्म्याचे सर्व गुप्त रहस्य, पाप आणि पुण्य यमराजांसमोर वाचून दाखवतात. मनुष्याला वाटते की त्याने एकांतात कुणालाही न कळता पाप केले आहे, परंतु चित्रगुप्तांचे श्रवण नावाचे दूत प्रत्येक कृती पाहत आणि प्रत्येक शब्द ऐकत असतात. जीवात्माच्या याच कर्माच्या आधारे यमराज पूर्णपणे निष्पक्षपणे अंतिम न्याय देतात आणि त्या आत्म्याला स्वर्ग किंवा नरक यांपैकी योग्य त्या स्थानी पाठवले जाते.
गरुड पुराणातील पापी व्यक्तींना शिक्षा देण्यासाठी 28 प्रकारच्या भीषण नरकांचे अत्यंत सविस्तर वर्णन आढळते। या 28 नरकांमध्ये आत्म्याला अशा थरकाप उडवणाऱ्या यातना दिल्या जातात की त्यांची केवळ कल्पना केली तरी अंगावर शहारे येतात। प्रत्येक नरक हा विशिष्ट प्रकारच्या पापासाठी निश्चित करण्यात आला आहे आणि तेथील शिक्षा त्या पापाच्या स्वरूपानुसारच दिली जाते। मात्र मृत्यूनंतरच्या या कठोर नियमांमध्ये गरुड पुराण काही विशेष अपवादांचाही स्पष्ट उल्लेख करते। काही विशिष्ट परिस्थितींमध्ये हिंदू धर्मात मृतदेहाचे दहन करणे पूर्णपणे निषिद्ध मानले गेले आहे, कारण अशा वेळी आत्म्याला मोक्ष प्राप्त होत नाही असे मानले जाते। जर 11 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या बालकाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहावर अग्निसंस्कार केला जात नाही। लहान मुलांची आत्मा अत्यंत पवित्र मानली जाते आणि त्यांच्या भौतिक शरीराशी फारसा मोह निर्माण झालेला नसतो, म्हणून अशा बालकांना भूसमाधी किंवा जलसमाधी दिली जाते। त्याचप्रमाणे गर्भावस्थेदरम्यान एखाद्या स्त्रीचा मृत्यू झाला तर तिचेही दहन करणे निषिद्ध मानले जाते। यामागील कारण अत्यंत संवेदनशील आहे। असे मानले जाते की चितेच्या अग्नीमुळे गर्भ फुटू शकतो आणि गर्भातील बाळ बाहेर येऊ शकते। त्यामुळे अशा स्त्रीलाही भूसमाधी किंवा जलसमाधी देण्याची प्रथा सांगितली आहे। आत्महत्या केलेले, साप चावल्यामुळे मृत्यू झालेला, हैजामुळे आगीत होरपळून किंवा वीज पडून मृत्यू पावलेले लोक यांचा मृत्यू अकाल मृत्यू मानला जातो। गरुड पुराणानुसार अशा प्रकारे अकाली मृत्यू झाल्यास आत्म्याला सामान्यपणे परलोक गती प्राप्त होत नाही। अशा भटकणाऱ्या आत्म्यांच्या शांतीसाठी केवळ अंत्यसंस्कार पुरेसे नसतात, तर नारायण बळी नावाचा विशेष विधी आणि यज्ञ करणे आवश्यक मानले गेले आहे। जर हा विधी केला गेला नाही तर ती आत्मा प्रेतयोनीत अडकून राहते आणि कुटुंबात सतत अनिष्ट घटना व अकाली मृत्यूंचे चक्र सुरू होऊ शकते, अशी श्रद्धा आहे। सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास आत्म्याच्या उद्धारासाठी सर्प बळी करण्याचा उल्लेख आढळतो। या विधीत एका ब्राह्मणाला सोन्याच्या सर्पाची प्रतिमा आणि गायीचे दान दिले जाते, तेव्हाच त्या जीवाला भीषण नरक आणि प्रेतयोनीतून मुक्ती मिळते असे मानले जाते। मृत व्यक्तीसाठी अतिप्रमाणात शोक करणे किंवा अनेक महिने रडत राहणे हे देखील गरुड पुराणात निषिद्ध मानले गेले आहे। तर्पण आणि अग्निसंस्कार पूर्ण झाल्यानंतर नातेवाईकांनी आपल्या अश्रूंवर नियंत्रण ठेवावे असे सांगितले आहे। जेव्हा कुटुंबातील सदस्य वारंवार रडतात आणि मृत व्यक्तीचे नाव पुन्हा पुन्हा घेतात तेव्हा परलोकाच्या प्रवासाला निघालेल्या त्या आत्म्याला मानसिक वेदना होतात। तिचा संसारावरील मोह पुन्हा जागृत होतो आणि ती पुढील आध्यात्मिक प्रवास सोडून पुन्हा लौकिक बंधनात अडकते अशी धारणा आहे। मृत व्यक्तीच्या कपड्यांचा, घड्याळाचा, दागिन्यांचा किंवा इतर वैयक्तिक वस्तूंचा वापर जिवंत व्यक्तींनी करू नये असेही सांगितले जाते। या वस्तूंमध्ये मृत व्यक्तीची सूक्ष्म ऊर्जा आणि त्यांचा गाढ भावनिक संबंध राहिलेला असतो अशी श्रद्धा आहे। जर कोणी त्या वस्तू वापरल्या तर आत्मा अस्वस्थ होऊन त्या व्यक्तीला मानसिक किंवा शारीरिक त्रास देऊ शकते असे मानले जाते, म्हणून अशा वस्तू वितळवून त्यांना नवीन स्वरूप द्यावे किंवा त्या एखाद्या योग्य व्यक्तीस दान कराव्यात। मृत्यूनंतर सूतक आणि पातक यांचे नियमही अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत। शवयात्रेत सहभागी झालेल्या व्यक्तीस 1 दिवसाचे सूतक, मृतदेहाला स्पर्श केलेल्या व्यक्तीस 3 दिवसांचे सूतक तर मृतदेहाला खांदा दिलेल्या व्यक्तीस 8 दिवसांचे सूतक लागते असे सांगितले जाते। घरात आत्महत्या झाल्यास त्या घरावर 6 महिने पातक मानले जाते। या काळात सांगितलेल्या नियमांचे पालन न केल्यास जिवंत व्यक्तींवर प्रेतबाधा आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडू शकतो असे मानले जाते। हे नियम केवळ शारीरिक किंवा धार्मिक शुद्धतेसाठी नसून अदृश्य नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करणारे एक आध्यात्मिक कवच मानले गेले आहे। शेवटी भगवान श्रीकृष्ण पक्षीराज गरुडांना हे परम ज्ञान देतात की ईश्वराने मनुष्याला दिलेली ही अमूल्य बुद्धी आणि देह केवळ सांसारिक सुखांचा उपभोग घेण्यासाठी नाही, हे जीवन सत्कर्म करण्यासाठी, दान धर्म करण्यासाठी आणि आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी मिळालेली एक अत्यंत दुर्मिळ व अमूल्य संधी आहे। जो मनुष्य आपल्या संपूर्ण आयुष्यात निस्वार्थ भावनेने धर्माचे पालन करतो, गरिबांना अन्नदान करतो आणि अखंड ईश्वराचे स्मरण करतो
त्याच्या अंतिम क्षणी भयंकर यमदूत येत नाहीत, अशा पुण्यात्माला घेण्यासाठी भगवानाचे दिव्य पार्षद स्वतः येतात. अशा पुण्यवान व्यक्तीसाठी मृत्यू हा भीतीदायक शेवट नसतो, तर परमात्म्याशी एकरूप होण्याचा एक दिव्य उत्सव ठरतो. त्याला यमलोकातील यातना भोगाव्या लागत नाहीत आणि वैतरणी नदीचे भयावह दृश्यही पाहावे लागत नाही. मृत्यूनंतर त्या श्रेष्ठ आत्म्याला एका दिव्य विमानात बसवून थेट स्वर्गलोक किंवा गोलोक धामात नेले जाते. तेथे त्याला तेजस्वी, दिव्य आणि आध्यात्मिक शरीर प्राप्त होते. त्या दिव्य स्वरूपात तो अनंत काळ आनंदात राहतो आणि जन्म मृत्यूच्या या भयावह चक्रातून कायमची मुक्ती मिळवतो. मृत्यूचे हे संपूर्ण विज्ञान आणि गरुड पुराणातील हे अंगावर शहारे आणणारे रहस्य केवळ मनुष्याला घाबरवण्यासाठी सांगितलेले नाही. हा ज्ञानसटा मनुष्याला मोहमायेच्या गाढ झोपेतून जागे करण्यासाठी आणि जीवनाचा खरा उद्देश समजावून सांगण्यासाठी दिलेली एक कठोर पण कल्याणकारी चेतावणी आहे. जेव्हा आपण या गूढ रहस्यांचा खरा अर्थ समजून घेतो, तेव्हा मृत्यूची भीती हळूहळू नाहीशी होऊ लागते आणि जीवन जगण्याचा खरा अर्थ उमगतो. मनुष्याला हे स्पष्टपणे समजते की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे, परंतु मृत्यू हा शेवट नसून आपल्या कर्मानुसार सुरू होणाऱ्या एका नव्या आणि रहस्यमय प्रवासाची सुरुवात आहे. तर मित्रांनो, मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण असे लिहायला विसरू नका. तसेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही दाबा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.